नमस्कार. आज आपण गुरुचरित्रातील 5व्या अध्यायाचं पठण करणार आहोत. फलश्रुती. अतिथी संतुष्ट होतील, संतती पराक्रमी होईल. अध्याय 5वा. श्री गणेशाय नमः. नामधारक भक्तासी सांगे सिद्ध विस्तारेसी, अवतार झाला मानुषी भक्त जनतारावया. ऐक भक्ता नामधारका, अंबरीशा कारणे विष्णुदेखा, अंगीकारले अवतार ऐका, मानुषी नाना रूप घेतसे, मत्स्य कूर्म वराह देख, नराचा देह सिंहाचे मुख, वामन रूप झाला भिक्षुक, झाला ब्राह्मण क्षेत्रकर्मी, दशरथाचे कुळी जन्मी, प्रख्यात अवतार श्रीराम, राजा होनी मागुती जन्म, गवळिया घरी गुरे राखी, वस्त्रे फेडूनी झाला नग्न, बौद्ध रूपी झाला आपण, होऊनी कलंकी अवतार जाण, तुरुंगारूढ काय आवडी, नाना प्रकार नाना वेश, अवतार धरी ऋषिकेश, तारावया भक्तजनास दुष्ट हनन करावया. द्वापारांती झाला कली, अज्ञान लोक ब्राह्मण कुळी, आचारहीन होऊनी प्रबळी, वर्तती महिमा कलियुगी, भक्तजन तारणार्थ, अवतार धरी श्री गुरुनाथ, सगरा कारणे भगीरथ, आणि गंगा भूमंडळी. तैसे एक विप्र बनिता, आराधी श्री विष्णू दत्ता, तिचे उदरी अवतार धरिता, आश्चर्य झाले परियेसा, पिठापूर पूर्वदेशी, होता ब्राह्मण उत्तम वंशी, आपस्तंभ शाखेसी, नाम आपळ राज जाणा, तयाची भार्या सुमता, असे आचार पतिव्रता, अतिथी आणि अभ्यागता, पूजा करी भक्ती भावे, ऐसे असता वर्तमानी, पतिसेवा एकमनी, अतिथी पूजा सगुणी, निरंतर करी तसे, वर्तता ऐसे एके दिवशी, आला दत्त अतिथी वेशी, श्राद्ध होते अमावास्येसी, विप्रा घरी ते देखा, न जेविता ब्राह्मण घरी, दत्ता भिक्षा घालिते नारी, दत्तात्रेय साक्षात्कारी, प्रसन्न झाला तये वेळी, त्रैमूर्तीचे रूप घेऊनी, स्वरूप दाविले अतिगहनी, पतिव्रता धावोनी चरणी, नमस्कारी मनोभावे, दत्तात्रेय म्हणे तियेसी, माग माते इच्छिसी, जे जे वासना तुझे मानसी, पावसी त्वरित म्हणतसे, ऐकोनी स्वामींचे वचन, विप्र वनिता करी चिंतन, विनवी तसे करत त्वय जोडून, नाना परिस्तवोनिया, म्हणे जय जय जगन्नाथा, तू तारक भवासी तत्वता, माझे मनी असे जे आर्ता, पुरवावी ते देवराया, तू कृपाळू सर्वाभूती, वेद पुराणे वाखाणती, केवी वर्णावी तुझी कीर्ती, भक्तवत्सला कृपा सिंधू, मिथ्या नोहे तुझा बोल, जे का धुवासी दिधले पद अढळ, विभीषणासी लंका स्थळ, देऊनी राज्य समर्पिले, भक्तजना तू आधार, तया लागे धरिसी अवतार, ब्रीद असे चराचर, 14 भुवनां माझारी, आता माते वरदेसी, वासना असे माझे मानसी, न भावे अन्यथा बोलासी, कृपानिधी देवराया, माझे मनीची वासना, पुरवावी जगत जीवना, अनाथ रक्षका नारायणा,
म्हणून चरणा लागतसे. ऐकोनी तियेचे करुणावचन संतोषला त्रयमूर्ती आपण. कर धरिला आश्वासोन सांग जननी म्हणतसे. तव बोलिली पतिव्रता स्वामी जे निरोपिले आता. जननी नाम मज ठेविता करा निर्धार याच बोला. मज पुत्र झाले बहुत नवते स्थिर उपजत मृत. जे वाचले आता असत अक्षहीन पारहीन. योग्य झाले नाही कोणी काय करावे मूर्ख प्राणी. असोनी नसती येणे गुणी पुत्राविण काय जन्म. व्हावा पुत्रा मज ऐसा ज्ञानवंत पुराण पुरुषा. जगत्वंद्य वेद सदृशा तुम्हा सारिखा दातारा. ऐकोनी तियेचे वचन प्रसन्न झाला दत्त आपण. पुढे असे कार्य कारण दीक्षार्थ भक्त जनांसी. तापसी म्हणे तियेसी पुत्र होईल पर्येसी. उद्धरील तुझे वंशासी ख्यातिवंत कलियुगी. असावे तुम्ही त्याचे बोली येरवी नराहे तुम्हा जवळी. ज्ञानमार्गी अतुर्बळी तुमचे दैन्य राहील. इतुके सांगोनी तापसी अदृश्य झाला पर्येसी. विस्मय करीतसे मानसी विप्रवनिता तये वेळी. विस्मय करोनी मनात पतिसी सांगे वृत्तांत. दोघे हर्षे निर्भर होत म्हणती दत्तात्रेय होईल. मध्यान्ह समयी अतिथी काळी दत्त येताती तये वेळी. विमुख न होता तये काळी भिक्षा मात्र घालिजे. दत्तात्रेयांचे स्थान माहुर करवीर क्षेत्र खुण. तयाचा वास सदा जाण पांचाळेश्वर नगरात. नाना वेश भिक्षुक रूप दत्तात्रेय येती सापेक्ष. न पुसता मज निरोप भिक्षा घाली म्हणतसे. विप्रस्त्री म्हणे पतीसी आजी अवज्ञा केली तुम्हासी. ब्राह्मण न जेविता आपण त्यासी भिक्षा घातली म्हणतसे. ऐकोनी सतीच्या बोला विप्रमनी संतोषला. म्हणे पतिव्रते लाभ झाला पितर माझे तृप्त झाले. करावे कर्म पितरांच्या नामी समर्पावे विष्णूसी आम्ही. साक्षात्कारे येऊनी स्वामी भिक्षा केली आम्हा घरी. कृतार्थ झाले पितृगण समस्त निर्धारे झाले स्वर्गस्थ. साक्षात विष्णू भेटेल दत्त त्रैमूर्ती अवतार. धन्य तुझी माता पिता जेवर लाधलीस मुख्य आता. पुत्र होईल निभ्रांता न धरी चिंता मानसी. हर्षे निर्भर होनी राहिली दोघे निश्चिंतवनी. होती जाहली गर्भिणी विप्रस्त्री परियेसा. ऐसे नव मास क्रमोनी प्रसूत जाहली शुभदिनी. विप्रे स्नान करुनी केले जातक कर्म तई वेळी. मिळोनी समस्त विप्रकुळी जातक वर्तविती तये वेळी. म्हणती तपस्वी होईल बळी दीक्षा करता जगद्गुरु. ऐकोनी म्हणती माता पिता हो का आमुचा कुळ उद्धरिता. आम्हावर दिधला दत्ता म्हणून ठेविती तया नाव. श्रीपाद म्हणून या कारण नाम ठेवी तो ब्राह्मण. अवतार केला त्रैमूर्ती आपण भक्त जनता भया. वर्तत असता त्यांचे खरी झाली 7 वर्षे पुरी. मौजी बंधन ते अवसरी करिता झाला
द्विजोत्तम बांधिता मौजी ब्रह्मचारी म्हणता झाला वेदचारी मीमांसा तर्क अतिविस्तारी म्हणू लागला तये वेळी ऐकोनी समस्त नगर लोक विस्मय करीती सकळिक होईल अवतार कारणिक म्हणून बोलती आपणात आचार व्यवहार प्रायश्चित्त समस्तांची आपण बोलत वेदांत भाष्य वेदार्थ सांगतसे द्विज बलांसी वर्तता ऐसे तयांसी झाली वर्षे षोडशी विवाह करू म्हणती पुत्रासी माता पिता अवधारा विचार करीती पुत्रासवे बारे लग्न तुआ करावे श्रीपाद म्हणे ऐका भावे माझी वांछा सांगेन कराल विवाह माझा तुम्ही सांगो ऐका विचार आम्ही वैराग्य स्त्री संगे असेन मी काम्या मुचे तिये जवळी त्या स्त्रिये वांचूनी आणिक नारी समस्ता जाणा माते सरी जरी आणाल ते सुंदरी वरी न म्हणे तये वेळी आपण तापसी ब्रह्मचारी योग स्त्रिये वांचोनी नारी बोल धरा निर्धारी श्रीवल्लभ नाम माझे श्रीपाद श्रीवल्लभ नाम ऐसे झाले त्रिमूर्ती कैसे पितया ते म्हणतसे जाऊ उत्तर पंथासी ऐकोनी पुत्राचे वचन आठविले पूर्व सूचन भिक्षुके सांगितली जे खूण सत्य झाली म्हणतसे आताच या बोलासी मोडा खालिता पर्येसी विघ्न होईल त्वरितेसी म्हणून विचारिती तये वेळी न म्हणावे पुत्र यांसी अवतार पुरुष तापसी जैसे याचे वसे मानसी तैसे करावे म्हणती दोघे निश्चय करून आपुले मनी पुत्राभिमुख जनक जननी होती आशा आम्हा लागुनी प्रतिपाडितसे म्हणून या ऐशी मनी व्याकुळित डोळा निघती अश्रुपात माता पडली मूर्छागत पुत्र स्नेहे करोनिया देखोनी मातेचे दुःख संबोखित परमपुरुष उठवून स्वहस्ते देख अश्रुपात पुशीतसे न करी चिंता हो माते जे मागसी ते देईन तू ते दृढ करुनी चित्ता दे रहा सुखे म्हणतसे मारे तुझ करिता आपण दुःख विसरले संपूर्ण राक्षसी आम्हा वृद्धा लागून दैन्या वेगळे करोनी पुत्रा असती आपणा दोन पाय पांगुळ अक्षहीन त्यांते पोशील आता कोण आम्हा कवण रक्षील ऐकोनी जननीचे वचन अवलोकिती अमृत दृष्टी करून पुत्रा दोघेही झाले सगुण आली दृष्टी चरणाधिक वेदशास्त्रादि व्याकरण सर्व म्हणती तक्षण दोघे येऊनी धरती चरण कृतार्थ झालो म्हणूनिया चिंतामणीचा होता स्पर्श सुवर्ण करी लोहास तैसे महात्म दृष्टीने तयास योग्यता आली तत्काळी आश्वासून तया वेळी दिधला वर तत्काळी पुत्र पौत्री नांदा प्रबळी श्रियायुक्त सनातन सेवा करा जनक जननी पावा सुख महाज्ञानी इह सौख्य पावोनी भालमुक्त हे निश्चये ऐसे बोलोनी तयांसी संबोधितसे मातेसी पाहोनिया दोघा पुत्रांसी राहता सुख पावाल पुत्र दोघे शतायुषी निश्चय धरी बोमानसी कन्या पुत्र होतील यांसी तुम्ही नेत्री देखाल अखंड लक्ष्मी यांचे घरी यांचे वंश परंपरी कीर्तिवंत सचराचरी संपन्न होती
वेदशास्त्रे आमची अवज्ञा न करिता निरोप द्यावा आम्हा त्वरिता जाणे असे उत्तर पंथा दीक्षा द्यावया साधू जना सांगोनी माता पित्यासी अदृश्य झाला पर्येसी पावला त्वरित पुरी काशी गुप्त रूपे होता तेथे निघाला तेथून बदरी वना भेटी घेऊन नारायणा अवतार असे आपणा कार्याकारण मनुष्य देही दीक्षा करावया भक्तजना तिथे हिंडणे आपणा मनोवेगे मार्गक्रमणा आले तीर्थ गोकर्णासी ऐकोनी सिद्ध मुनींचे वचन विनवी नामधारकापण ते परिसा श्रोते जन म्हणे सरस्वती गंगाधरू इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे दत्तात्रेय अवतार कथनं नाम पंचमोऽध्यायः श्रीपाद श्री वल्लभ नृसिंह सरस्वती दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त।